आज आपल्याला बघायचंय सबस्क्रिप्शन जो पॉईंट पाहिला आपण त्याची रिव्हिजन बघायची आपल्याला. आपण लास्ट अराउंड 24-25 प्रॉब्लेम झाले आपले, बरोबर. त्याच्यामध्ये प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये सबस्क्रिप्शनला ऍडजस्टमेंट वेगळी आहे, प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये वेगळ्या पद्धतीने सबस्क्रिप्शन देतात. तर नक्की करायचंय काय आपल्याला समजून घ्या. मला सांगा या टॉपिक मध्ये आपण काय बनवतो? इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि त्याच्यानंतर बॅलन्स शीट. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट त्याच्यामध्ये आपण काय करतो, तर मी पूर्ण फॉर्मॅट बनवत नाही. क्रेडिटला आपण काय घेतो? इन्कम आणि डेबिटला एक्सपेंडिचर. त्याच्यानंतर आपण काय करतो, इन्कम आणि एक्सपेंडिचर कंपॅरिझन करतो. इन्कम जास्त असेल, एक्सपेन्सेस कमी असेल तर काय असतो रिझल्ट आपला? सरप्लस. आणि एक्सपेंडिचर जास्त झाला, इन्कम कमी झाला तर डेफिसिट. तर एक लक्षात ठेवायचं, आपलं टार्गेट काय आहे? जो इन्कमला आपण जी फिगर आउटरला येणार आहे आपली, ती इन्कम करंट इयरचा पाहिजे फक्त. कुठला इन्कम पाहिजे? तो करंट इयरचा. ही ऍडजस्टमेंट जास्त करून सबस्क्रिप्शनला आहे. जर त्याच्यामध्ये लास्ट इयरचे असतील, नेक्स्ट इयरचे असतील तर आपण काय करतो? लेस करतो. का लेस करतो? कारण आपलं जे टार्गेट आहे, इथं जी आउटरला फिगर येणार आहे ती फिगर कुठली पाहिजे? करंट इयरची फिगर असली पाहिजे. कळलं? सेम तसंच एक्सपेंडिचरच्या बाबतीत आहे. एक्सपेंडिचर मध्ये आपला करंट इयरचं एक्सपेंडिचर आउटरला यायला पाहिजे. चालू वर्षाचा खर्च फक्त बाहेर यायला पाहिजे. मग त्याच्यामध्ये लास्ट इयरचे असतील तरी आपण लेस करतो, नेक्स्ट इयरचे प्रीपेड असतील तरी आपण काय करतो? लेस करतो. आलं लक्षात? पहिलं टार्गेट विसरायचं नाही. आपल्याला इन्कम कुठला यायला पाहिजे आउटरला? करंट इयरचं इन्कम आउटरला यायला पाहिजे. आपल्याला इन्कम आउटरला यायला पाहिजे करंट इयरचा. मग त्याच्यामध्ये कुठल्या फिगर जर ऍड असतील लास्ट इयर नेक्स्ट इयरच्या तर त्या काय करायच्या? आपल्याला लेस करायच्या. आणि बॅलन्स शीट तर सिंपल आहे. बॅलन्स शीट मध्ये काय करतो आपण? लायबिलिटीज आणि असेट्स. लायबिलिटीज म्हणजे काय रे मराठीमध्ये? देणे. म्हणजे जे पैसे ऑर्गनायझेशन इतरांना देणार आहे, देणं लागतोय, त्याला बोलतात लायबिलिटी. आणि ऍसेट्स, ऍसेट्स म्हणजे काय? मालमत्ता. आता हे पहिलं बेसिक मी जे सांगितलं ते विसरायचं नाही. आपल्याला सबस्क्रिप्शन आउटरला कुठलं पाहिजे? करंट इयरचं सबस्क्रिप्शन आउटरला यायला पाहिजे. हे आपलं टार्गेट आहे इन्कम साईडला, बरोबर. आता त्याच्यामध्ये बघा दोन ऍडजस्टमेंट सबस्क्रिप्शनला. एक आहे आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन. आता अगोदर ते हे कळायला पाहिजे. एक कन्फ्युजन होण्याचं कारण असे, आउटस्टँडिंग आवड एक्सपेन्सेससाठी पण यूज होतो आणि इन्कमसाठी पण यूज होतो. तर आपल्याला हे पाहायला लागणार की सबस्क्रिप्शन आपल्यासाठी काय, इन्कम आहे का एक्सपेन्सेस आहे? इन्कम आहे सबस्क्रिप्शन ऑर्गनायझेशनसाठी, बरोबर आहे. मग आता आउटस्टँडिंगचा अर्थ काय होतो? हा इन्कम कुठल्या वर्षाचा आहे? करंट इयरचा. इन्कम ऑफ करंट इयर. हा करंट इयरचा इन्कम आहे. मला आउटस्टँडिंग का बोलले ते? नॉट एट रिसिव्ड म्हणजे मिळायचे पैसे बाकी आहेत, मिळालेले नाही आहेत पैसे, भविष्यामध्ये मिळतील आपल्याला. मग आपण काय करतो? नॉर्मल इफेक्ट. आउटस्टँडिंग असेल तर सबस्क्रिप्शन मध्ये काय करतो? याला ऍड करतो. आणि फ्युचरमध्ये आपल्याला अमाऊंट मिळणार आहे म्हणजे आपल्यासाठी ऍसेट होईल का लायबिलिटी होईल? ऍसेट होईल. म्हणजे याचा सेकंड इफेक्ट करतो ऍसेटला. पण इथपर्यंत सिंपल आहे. पण आता ते गडबड काय करतात, तुम्हाला आउटस्टँडिंग मध्ये ते 2 वर्षाचं आउटस्टँडिंग सांगतील. एक आउटस्टँडिंग सांगतील लास्ट इयरचं, कुठं दिलेलं असतं लास्ट इयरचं आउटस्टँडिंग आपल्याला? गिवन इन बॅलन्स शीट किंवा ऍडजस्टमेंट. किंवा ऍडजस्टमेंट मध्ये पण सांगतील की लास्ट इयरला किती आउटस्टँडिंग होते. आणि एक आउटस्टँडिंग आहे करंट इयरचं. हे आपल्याला कुठं सांगितलेलं असतं करंट इयरचं आउटस्टँडिंग? ऍडजस्टमेंट मध्ये दिलेलं असतं ना करंट इयरचे किती आउटस्टँडिंग आहेत, गिवन इन ऍडजस्टमेंट. आता एक एक बघू आपण, व्यवस्थित समजून घ्या. इम्पॉर्टंट पॉईंट आहे. कन्फ्यूज करणारा जो पॉईंट आहे नॉट फॉर प्रॉफिट मध्ये, तो सबस्क्रिप्शन आहे. ठीक आहे. तर आपण लास्ट इयरचा अगोदर डिस्कस करू. मला तर पहिलं सांगा आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शनचा अर्थ काय होतो? इन्कम कुठल्या वर्षाचा? करंट इयरचा, पण त्याचे पैसे मिळालेले नाहीत. आता आपण लास्ट इयर मध्ये असं अजूम करा, लास्ट इयरला म्हणतोय आपण की आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन, फॉर एक्झाम्पल माझं आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन लास्ट इयरला 5,000 रुपये असं अजूम करू आपण. त्याचा अर्थ काय होतो? आपण लास्ट इयर मध्ये म्हणतोय करंट इयरचं इन्कम आहे पण पैसे मिळालेले नाहीत, बरोबर. मग हा इन्कम कुठल्या वर्षाचा झाला? लास्ट इयरचं इन्कम झालं. हे क्लिअर कळायला पाहिजे. आपण कुठल्या वर्षाची बॅलन्स शीट पाहतोय? लास्ट इयरची. म्हणजे हा इन्कम लास्ट इयरचा आहे.
आणि याची अमाऊंट लास्ट इयर मध्ये मिळालेली नव्हती आपल्याला, त्यामुळे आपण ॲसेटला दाखवलं होतं नॉट रिसिव्ड इन लास्ट इयर. त्याचे पैसे आपल्याला लास्ट इयर मध्ये मिळाले नव्हते, त्यामुळे आपण ते ॲसेटला शो केलं होतं. समजतंय बरोबर. मग आता मला सांगा, पहिला आन्सर तुम्ही दिला मला, हा इन्कम कुठल्या वर्षाचा आहे? लास्ट इयरचा. म्हणजे मला सांगा इन्कमला याचा फेड होईल का? इन्कम साईडला फेड होणार नाही. आणि जर बाय चान्स त्यांनी जर सबस्क्रिप्शन मध्ये इन्क्लूड असतील लास्ट इयरचे, त्यावेळेला काय केलं पाहिजे? लेस केले पाहिजे. आणि सेपरेट दिले असतील तर इन्कमला घ्यायचं का? नाही घ्यायचं. पुढं केसेस आहेत त्या. सेपरेट म्हणजे काय? तुम्हाला दिलेलं असतं 2007, 8, 8, 9, 9, 10 असं ज्या वेळेला सेपरेट फिगर दिलेले आहेत, त्यावेळेला इन्क्लूड आहे का सबस्क्रिप्शन मध्ये ती अमाऊंट? सेपरेट दिला असेल तर इन्क्लूड आहे का? नाही. म्हणजे लेस करायची गरज आहे का? नीट समजून घ्या. इन्कमला जाईल का सबस्क्रिप्शन लास्ट इयरचं? नाही जाणार. कारण काय त्याचं? हा लास्ट इयरचा इन्कम आहे. मग आता राहिला प्रश्न एकच राहतो की ऍसेटला शो करायचं का नाही करायचं. कधी ऍसेटला शो केलं पाहिजे आपण? आउटस्टँडिंग असेल तर ऍसेटला शो केलं पाहिजे. इन्कमला तर याचा इफेक्ट होणार नाही. जर त्याच्यामध्ये ऍड असेल, इफ इन्क्लुडेड, जर ऍड असेल तर आपण काय केलं पाहिजे? इफ इन्क्लुडेड इन करंट इयर, आपण काय करायचं? त्याला लेस करायचं. समजतंय काय म्हणतोय मी? हा लास्ट इयरचं जे ओपनिंग बॅलन्स शीट मध्ये दिलेलं सबस्क्रिप्शन असतं, किंवा ऍडजस्टमेंट मध्ये पण सांगतील की 1/4/12 आपल्याकडे काय काय आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन होतं, किती आउटस्टँडिंग होतं. हे तर क्लिअर कळायला पाहिजे. हा इन्कम लास्ट इयरचा इन्कमला यायला नाही पाहिजे. ऍसेटला कधी दाखवतो आपण सांगा बरं? बोला. ऍसेटला कधी दाखवायला लागतं? इफ नॉट रिसिव्ड, जर त्याचे पैसे मिळालेले नसतील किंवा अमाऊंट काय म्हणू आपण, आउटस्टँडिंग. ऍसेटला कधी जाणार? जर त्याची अमाऊंट मिळालीच नाही आपल्याला, किंवा 5,000 आउटस्टँडिंग आहेत आणि 3,000 मिळाले करंट इयर मध्ये, मग राहिलेले 2,000 कुठे दाखवले पाहिजे आपण? ऍसेटला. समजतंय? पहिला तर क्लिअर डोक्यात करायचं, हा लास्ट इयरचा इन्कम आहे, इन्कमला येणार नाही. ऍसेटला कधी दाखवणार? जर मिळाले नसतील तर ऍसेट, आणि जर कमी मिळाले असतील तर, म्हणजे 5,000 आउटस्टँडिंग होते, 5,000 मिळाले, मला सांगा ऍसेटला इफेक्ट करायचा का आपण? नाही करायचा. कारण का? ते जेवढे आउटस्टँडिंग होते तेवढे मिळाले आपल्याला. आता दुसरी केस आहे, 5,000 आउटस्टँडिंग आहेत, 3,000 मिळाले, त्याच्यापैकी काय केलं पाहिजे? 2,000 रुपये ऍसेटला जायला पाहिजे. ओके. दुसरं आउटस्टँडिंग आहे करंट इयरचं आउटस्टँडिंग. करंट इयरचं आउटस्टँडिंग म्हणजे काय? इन्कम कुठल्या वर्षाचा? करंट इयरचं इन्कम आहे, इन्कम ऑफ करंट इयर. मग सबस्क्रिप्शन मध्ये काय केलं पाहिजे आपण? ऍड केलं पाहिजे, ऍड टू सबस्क्रिप्शन. आणि आउटस्टँडिंग आहे म्हणजे पैसे मिळालेले नाहीयेत, म्हणजे भविष्यामध्ये मिळतील, मग कुठं शो केले पाहिजे? ऍसेटला. आउटस्टँडिंग क्लिअर झालं. आउटस्टँडिंग मध्ये 2 फिगर देतील, एक लास्ट इयरची, एक करंट इयरची. बरोबर. लास्ट इयरचा आउटस्टँडिंग कुठल्या वर्षाचं इन्कम एकदा सगळ्यांनी सांगायचं. लास्ट इयरचा आउटस्टँडिंग म्हणजे लास्ट इयरचाच इन्कम येतो, इन्कमला घ्यायचा नाही. त्यांनी इन्क्लूड करून दिला असेल तर आपण काय करायचं? लेस करायचं. दुसरा महत्वाचा इफेक्ट आहे, ऍसेटला कधी जाणार? जेवढी अमाऊंट मिळालेली नाहीये तेवढी फक्त ऍसेटला दाखवायची. कळालं? इन्कमशी याचा संबंध नाही. जर इन्क्लूड असेल तर लेस करायचं. आता करंट इयरचं आउटस्टँडिंग म्हणजे काय? हा चालू वर्षाचा इन्कम आहे, म्हणजे सबस्क्रिप्शन मध्ये काय केलं पाहिजे? ऍड केलं पाहिजे. आणि आउटस्टँडिंग म्हणजे मिळालेले नाहीयेत, म्हणजे कुठं शो केले पाहिजे? ऍसेट. आता याच्यानंतर सेम असंच एक अशी एक ऍडजस्टमेंट येते, प्री रिसिव्ड सबस्क्रिप्शन. किंवा सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ऍडव्हान्स. प्री रिसिव्ड सबस्क्रिप्शन किंवा सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ऍडव्हान्स. याच्यामध्ये पण तुम्हाला 2 पॉईंट देतील. पहिले सांगतील लास्ट इयर आणि करंट इयर, म्हणजे 2 डेटला ऍडव्हान्स किती ते सांगितलेलं असणार. लास्ट इयरला जे ऍडव्हान्स मध्ये दिलेलं आहे ते मला सांगा. प्री रिसिव्डचा अर्थ काय होतो ऍक्च्युली मला सांगा बरं. प्री रिसिव्ड म्हणजे काय बरं? इथले तुम्ही इन्कम कुठल्या वर्षाचा आहे? नेक्स्ट इयरचा. प्री रिसिव्ड म्हणजेच नेक्स्ट इयरचे पैसे, ते इन्कम ऑफ नेक्स्ट इयर. पण त्याचे पैसे आपल्याला ऍडव्हान्स मध्ये मिळालेत करंट इयर मध्ये. रिसिव्ड इन ऍडव्हान्स, इन करंट इयर. करंट इयर मध्ये ऍडव्हान्स मध्ये आपल्याला अमाऊंट मिळालेली आहे त्याची. ओके. आता नीट समजून घ्यायचं, आपण लास्ट इयर मध्ये, आता असं अजून करा आपण लास्ट इयरला आहे आणि त्यांनी आपल्याला सांगितलंय हे कुठे दिलेलं असतं लास्ट इयरचं प्री रिसिव्ड? बॅलन्स शीट मध्ये लायबिलिटी दिलेलं असतं, बरोबर ना? गिवन इन बॅलन्स शीट.
कुठल्या साईडला दिलेलं असतं? लायबिलिटी साईडला. आता व्यवस्थित विचार करा, आपण लास्ट इयर मध्ये म्हणतोय की मला सपोज एक्झाम्पल 10,000 रुपये आउटस्टँडिंग आहेत, सॉरी 10,000 रुपये प्री रिसिव्ड आहेत. आपण लास्ट इयरला म्हणतोय की मला ऍडव्हान्स मिळालेत, लास्ट इयरला म्हणतोय आपण ऍडव्हान्स मध्ये सबस्क्रिप्शन मिळाले. मग ऍक्च्युली इन्कम कुठल्या वर्षाचा झाला? करंट इयरचा इन्कम झाला, बरोबर आहे. मग हा इन्कम कुठल्या वर्षाचा आहे? इन्कम करंट इयरचा आहे. आता सिंपल क्वेश्चन, जर हा करंट इयरचा इन्कम आहे तर सबस्क्रिप्शन मध्ये काय केलं पाहिजे? ऍड केलं पाहिजे याला सबस्क्रिप्शन मध्ये. आणि लास्ट इयरला ऍडव्हान्स मुळे ती लायबिलिटी होती. आता या वर्षाची इन्कम म्हणजे ती लायबिलिटी राहिली का आपली? नाही राहिली, तो त्याचा सेकंड इफेक्ट आहे. ओके, आता राहिला प्रश्न करंट इयर मध्ये जर प्री रिसिव्ड असेल तर करंट इयर मध्ये आपण बोलतोय फॉर एक्झाम्पल मी असं म्हटलं की करंट इयर मध्ये मला ते 9,000 रुपये मला ऍडव्हान्स सबस्क्रिप्शन मिळाले. प्री रिसिव्ड सबस्क्रिप्शन 9,000 आहे. मी जर आता चालू वर्षी म्हणतोय मला ऍडव्हान्स मिळालाय, करंट इयर मध्ये मी म्हणतोय की मला ऍडव्हान्स मध्ये सबस्क्रिप्शन मिळाले, म्हणजे ऍक्च्युली ते मिळालंय कुठल्या वर्षासाठी? नेक्स्ट इयरचा इन्कम येतो, बरोबर. म्हणजे हा इन्कम कुठल्या वर्षाचा झाला? इन्कम ऑफ नेक्स्ट इयर. आणि करंट इयर मध्ये मिळाल्यामुळं ते सबस्क्रिप्शन मध्ये इन्क्लूड असणार आहे. जर तो नेक्स्ट इयरचा इन्कम आहे तर आपण सबस्क्रिप्शन मधून काय केलं पाहिजे? लेस केलं पाहिजे. पहिले इफेक्ट, सबस्क्रिप्शन मधून आपण त्याला लेस केलं पाहिजे, कारण का तो आपला करंट इयरचा इन्कम नाहीये, नेक्स्ट इयरचा इन्कम आहे. आणि दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न, जर पैसे आपण ऍडव्हान्स मध्ये घेतलेत, आता इन्कम आपल्याला ऍडव्हान्स मध्ये पैसे घेऊन ठेवलेत, तर आपल्यासाठी ती काय झाली? लायबिलिटी झाली. ओके, हे दोन पॉईंट जर तुम्हाला कळले तर सबस्क्रिप्शन मध्ये काय अडचण नाही. पुढे आपले केसेस पण घेतलेले आहेत आपण. एकदा आपण आउटस्टँडिंग वाला बघू, एकदा न बघता ट्राय करा बरं. आउटस्टँडिंग दोन डेटच्या फिगर दिलेल्या असतील आपल्याला, एक लास्ट इयरची एक करंट इयरची. लास्ट इयरला आउटस्टँडिंग आहे, तो इन्कम कुठल्या वर्षाचा आहे? बोंबललं का? लास्ट इयरला जी फिगर दिलेली सुरुवातीच्या बॅलन्स शीट मध्ये लास्ट इयरचं आउटस्टँडिंग असेल तर ते इन्कम कुठल्या वर्षाचा? लास्ट इयरचाच इन्कम येतो. आउटस्टँडिंग म्हणजे काय? करंट इयरचं इन्कम, पैसे मिळाले नाहीत. पण करंट इयर कुठलं? आपण मागच्या वर्षात असताना करंट इयर कुठलं असणार आपलं? मागच्या वर्षी आपण बॅलन्स शीट बघतोय समजा, तर लास्ट इयर मध्ये असताना करंट इयर कुठलं? लास्ट इयर करंट इयर असणार, बरोबर ना. म्हणजे तो इन्कम लास्ट इयरचा आहे, मग त्याला आउटस्टँडिंग का म्हटलं? पैसे मिळालेले नव्हते. मग आता आपलं एकच काम आहे, इन्कम जर लास्ट इयरचा आहे तर आत्ताची इन्कम मध्ये यायला पाहिजे का? इन्क्लूड असेल तर काय केलं पाहिजे? लेस केलं पाहिजे. पण एक इम्पॉर्टंट पॉईंट असतो, जर त्याच्यापैकी काय राहिले असतील मिळायचे आणखी तर ते कुठे शो केले पाहिजे? ऍसेटला. आणि जर पूर्ण अमाऊंट मिळाली तर ऍसेटला जाईल का? नाही जाणार. कळालं? आता दुसरा इफेक्ट, करंट इयरचा आउटस्टँडिंग. आउटस्टँडिंग म्हणजे काय? चालू वर्षाचं इन्कम आणि पैसे मिळालेले नाहीत. मग करंट इयरचे जर ते इन्कम असेल तर सबस्क्रिप्शन मध्ये काय होईल? ऍड. आणि पैसे मिळाले नाहीत म्हणजे कुठे जाणार ते? ऍसेट. ओके, प्री रिसिव्ड मध्ये पण दोन प्रकार आहेत, एक लास्ट इयरचं प्री रिसिव्ड, एक करंट इयरचं प्री रिसिव्ड. लास्ट इयरला जर आपण म्हणतोय प्री रिसिव्ड ऍडव्हान्स आहे, लास्ट इयरचा ऍडव्हान्स होता म्हणजे तो इन्कम कुठल्या वर्षाचा? करंट इयरचा. सबस्क्रिप्शन मध्ये काय केलं पाहिजे? ऍड केलं पाहिजे, बरोबर. आणि याचा दुसरा इफेक्ट लक्षात ठेवा, लास्ट इयरचा दुसरा इफेक्ट होत नाही. कधी इफेक्ट होतो? आउटस्टँडिंगचा इफेक्ट कधी होतो? ऍसेटला फक्त पैसे मिळाले नसतील तर ऍसेटला इफेक्ट होतो. कळालं? मग सबस्क्रिप्शन मधून लेस करणार. आणि करंट इयर मध्ये जर ऍडव्हान्स मिळाला असेल आपल्याला, आत्ताच्या वर्षी आपण म्हणतोय मला ऍडव्हान्स मिळालाय, म्हणजे इन्कम कुठल्या वर्षाचा? नेक्स्ट इयरचा. सबस्क्रिप्शन मधून काय केलं पाहिजे? लेस. आणि ऍडव्हान्स मध्ये इन्कम मिळालं तर आपल्यासाठी काय झाली? ती लायबिलिटी. ओके, आता आपण ज्या वेगवेगळ्या केस घेतलेले आहेत त्या बघू, त्याच्यात तुमचं क्लिअर होऊन जाईल सगळं. असंच दिलेलं असतं तुम्हाला, बरोबर आहे. रिसीट अँड पेमेंट अकाउंट मी काय केलं, आता त्यातला जेवढा रिलेव्हंट पार्ट आहे तेवढाच घेतलेला आहे, सबस्क्रिप्शनशी रिलेटेड आहे तेवढंच घेतलेलं आहे. बघा काय दिले, रिसीट अँड पेमेंट अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2013. 31 मार्च 13चा आपल्याला रिसीट पेमेंट दिले. म्हणजे मला पहिलं तर हे सांगा, हे कळणं गरजेचं आहे. करंट इयर काय होईल आपलं? 12-13, 12-13. लास्ट इयर काय होईल आपलं? 11. आणि नेक्स्ट इयर काय होईल? 13, 14, 13, 14. आता बघू काय दिले आपल्याला. रिसीट साईडला त्यांनी 3 सबस्क्रिप्शन दिलेले आहेत आपल्याला. 2011, 12, 11, 12 म्हणजे कुठलं वर्ष आहे? लास्ट इयर. एक तर डोक्यात क्लिअर पाहिजे, इन्कमला जाईल का? इन्कमला नाही जायला पाहिजे. फक्त आपल्याला चेक एवढं करायचं की लास्ट इयरचे आपल्याला किती मिळाले आहेत आता? 5,000. मग आपण चेक केलं पाहिजे की आउटस्टँडिंग किती होते. जर समजा ऍडजस्टमेंट मध्ये त्यांनी सांगितलंय बघा, आउटस्टँडिंग आपले 7,000 होते 1 एप्रिलला. 1 एप्रिल म्हणजे सुरुवातीची तारीख आहे, लास्ट इयर आहे ना. लास्ट इयरला 7,000 आउटस्टँडिंग होते आणि मिळाले किती आपल्याला? 5,000. किती बाकी आहेत आणखी? ते कुठे दाखवले पाहिजे? ऍसेटला. 5,000 इन्कमला जातील का? कळायला? त्यानंतर दिले 12-13 म्हणजे कुठलं वर्ष होईल? करंट इयर म्हणजे चालू वर्ष. चालू वर्षाचं सबस्क्रिप्शन कुठं जायला पाहिजे? इन्कम आहे आपला, करंट इयरचं इन्कम आहे. समजतंय? आता 13-14 म्हणजे कुठलं वर्ष?
नेक्स्ट इयर, सगळ्यांनी आन्सर द्या. नेक्स्ट इयर म्हणजे नेक्स्ट इयरची जर आपल्याला अमाऊंट मिळाली असेल तर मला क्लिअर सांगा हा इन्कम कुठल्या वर्षाचा आहे? नेक्स्ट इयर. इन्कमला घ्यायचं का याला? पण जर आपण ऍडव्हान्स पैसे घेऊन ठेवले असतील आजच लोकांचे तर आपल्यासाठी आज काय येते? लायबिलिटी. कळलं पहिला पॉईंट. आता पहिल्या ऍडजस्टमेंट मध्ये काय सांगितलं आपल्याला? आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन ॲज ऑन 1 एप्रिल 2012, 1 एप्रिल 2012 म्हणजे सुरुवातीची तारीख आहे, म्हणजे लास्ट इयरची फिगर आहे. लास्ट इयरला किती आउटस्टँडिंग होते? 7,000. त्यातले मिळाले किती? 1,000. म्हणजे 2,000 कुठे दाखवले पाहिजे? ऍसेटला दाखवणार आपण. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन (2011-12) लास्ट इयर याचे 7,000 आउटस्टँडिंग होते. त्यापैकी 5,000 मिळाले आपल्याला, म्हणजे आउटरला आले, सॉरी इनरला घेतो, आउटरला आले 2,000. कळालं काय करतोय? आपल्याला काय करायचं असतं? सिंपल लॉजिक आहे. किती बाकी होते आपले सांगा? मिळाले किती? पहिल्या ती गोष्ट ही 5,000 इन्कमला जायला नाही पाहिजे, तो लास्ट इयरचे पैसे. फक्त एवढंच बघायचं किती बाकी आहेत तेवढे ऍसेटला. कारण का ऍसेटला? का कारण पैसे आज ते जरी मिळाले नसतील तरी भविष्यात मिळतील, म्हणून ते आपण आता ऍसेट म्हणून शो केले. आलं लक्षात? त्याच्यानंतर आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर करंट इयर. करंट इयर म्हणजे चालू वर्षाचे 5,000 बाकी आहेत. काय केलं पाहिजे आपण? सबस्क्रिप्शन मध्ये काय केलं पाहिजे? ऍड केलं पाहिजे. आणि सेकंड इफेक्ट कुठं शो केला पाहिजे? ऍसेटला. मग आता आपण पोस्टिंग करू. आपण म्हणजे तुम्ही करू नका, मी करतो. आपण हे लास्ट इयरचं सबस्क्रिप्शन इन्कमला घ्यायचं नाही. 12-13 म्हणजे करंट इयर आहे. हे सबस्क्रिप्शन आपण इन्कमला घेणार बाय सबस्क्रिप्शन 45,000. आणि करंट इयरचे आउटस्टँडिंग काय केले पाहिजे? ऍड केले पाहिजे. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन $5,000, आउटरला झाले 50,000. आणि आपले करंट इयरचे 5,000 आपल्याला मिळायचे बाकी आहेत, भविष्यात मिळतील, म्हणजे कुठं शो केले पाहिजे? ऍसेटला. मग आपल्याकडे 2 वर्षांचे आउटस्टँडिंग आहेत. एक तर लास्ट इयरचे होते ते आपण दाखवले, मग ह्याच्यातच दाखवायचं. करंट इयरचे 12-13 याचे 5,000, म्हणजे असे टोटल मिळून किती आउटस्टँडिंग आहेत? ही झाली पहिली केस आपली. एकदम सिंपल आहे. तुम्हाला सबस्क्रिप्शन सेपरेट दिलेलं आहे. लास्ट इयरचं सबस्क्रिप्शन इन्कमला येणार नाही. लास्ट इयरसाठी एकच काम करायचं आपल्याला, आउटस्टँडिंग काय राहिलेत का बघायचं. जर समजा त्यांनी इथं दिलं असतं, मला ती केस पण आहे समोर, पण आता तुम्हाला झेपलंय का मला बघू दे. जर इथं त्यांनी 7,000च्या ऐवजी जर 5,000 दिलं असतं, मग काय केलं असतं रे? इफेक्ट करायला लागला असता का? आउटस्टँडिंग किती होते? 5,000. मिळाले किती? ऍसेटही नाही, इन्कमही नाही. समजतंय? 2,000 ऍसेटला काय केले? कारण तेवढे बाकीत मिळायचे. ओके. दुसरा एक पॉईंट होता, करंट इयरचं जे सबस्क्रिप्शन आहे 12-13 हे कुठं जायला पाहिजे? करंट इयरचं कुठं जायला पाहिजे? इन्कमला. आणि 13-14 म्हणजे नेक्स्ट इयर. नेक्स्ट इयरचे इन्कमला जातील का? नाही. सेपरेट दिले त्याच्यामुळे ऍडलेसची पण गरज नाही. इन्कमला तर जाणार नाही, पण ऍडव्हान्स पैसे घेतले म्हणजे सेकंड इफेक्ट कुठं? लायबिलिटीज. कळली पहिली केस? तुम्हाला कॉपी करायला नंतर वेळ होतो निवांत, कॉपीचं टेन्शन घेऊ नका, समजून घ्या अगोदर. केस नंबर 2, दुसरी केस दिलेली आहे. रेसिडेंट पेमेंट अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2013, 31 मार्च 2013. मग आता परत एकदा सांगा सगळ्यांनी, करंट इयर आपलं 31 मार्च 13ला संपलं, म्हणजे स्टार्ट कधी होणार आहे सगळ्यांनी सांगा? 1/4/12ला. म्हणजे शॉर्टकट मध्ये काय बोलणार याला? 12 ते. लास्ट इयर काय होईल आपलं? आणि नेक्स्ट इयर हे कळणं गरजेचं आहे. आता या रिसिट पेमेंट मध्ये आपल्याला त्यांनी 3 वर्षांचे सबस्क्रिप्शन दिलेत. 11-12चे म्हणजे कुठल्या वर्षाचे हे? लास्ट इयर. इन्कमला घ्यायला पाहिजे का? नाही. फक्त चेक करायचं किती बाकी त्यातले. 12-13 म्हणजे कुठलं वर्ष? करंट इयर. कुठं जायला पाहिजे? करंट इयर म्हणजे चालू वर्ष. इन्कम चालू वर्षाचे पैसे ते इन्कमला जातील. आणि 13-14 म्हणजे कुठलं वर्ष? नेक्स्ट इयर. इन्कमला जातील का? हे इन्कम नेक्स्ट इयरचं आहे, पण पैसे ऍडव्हान्स घेतले असतील तर आपल्यासाठी काय झाली? ती लायबिलिटी झाली. ओके, इथपर्यंत समजला? आता पहिल्या ऍडजस्टमेंट मध्ये सांगितलंय आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन ॲज ऑन 1 एप्रिल 2012. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन 1/4/2012ला. एकदा मला हे सांगू दे, 1/4/12 मुळे गडबड नको व्हायला. आपल्या वर्षाची इयर एंड डेट काय रे? 31 मार्च 2013. स्टार्ट कधी होईल? 1/4/12. आता ही फिगर कुठली दिली त्यांनी आपल्याला? 1/4/12 म्हणजे काय? ह्या वर्षाची स्टार्टिंग. स्टार्टिंग कधी होणार? मागचं वर्ष संपल्यावरतीच ना. म्हणजे सुरुवात म्हणा किंवा लास्ट इयरचा शेवट म्हणा, दोन्हीचा अर्थ एकच आहे. ही 1/4/12 म्हणजे कुठली फिगर आहे? लास्ट इयरची फिगर आहे. ओके. मग लास्ट इयरला आपले आउटस्टँडिंग किती होते बघा?
5,000 मिळाले किती 5,000 इन्कम आहे का तो या वर्षाचा इन्कमला जाणार नाही आणि 5 बाकी होते 5 मिळाले ऍसेट दाखवायची गरज आहे का नो इफेक्ट समजते इफेक्टच होणार नाही याचा ऍसेटही नाही आणि इन्कमही नाही समजलं का आता त्याच्यानंतर दिलंय आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर करंट इयरचं आउटस्टँडिंग म्हणजे करंट इयरला मार्किंग करू आता मला पहिलं सांगा 11-12चं सबस्क्रिप्शन लास्ट इयरचं सबस्क्रिप्शन इन्कमला घ्यायचे का आणि ऍसेट दाखवायची गरज आहे का नाही का बरं गरज नाही जेवढे आउटस्टँडिंग होते तेवढे सगळे मिळाले 5,000 मिळायचे बाकी होते 5,000 मिळाले म्हणजे ऍसेटला दाखवायची गरज आहे का नाही करंट इयरचं सबस्क्रिप्शन आपण इन्कमला घेणार बाय सबस्क्रिप्शन $45,000 आणि याला आउटस्टँडिंग चेक ऍडजस्टमेंट आहे त्याच्यानंतर 13-14 म्हणजे नेक्स्ट इयरचे पैसे आपण आता घेऊन ठेवलेत लोकांकडून ऍडव्हान्स मध्ये ती आपल्यासाठी काय झाली लायबिलिटी झाली आधीच्या प्रॉब्लेम मध्ये प्री रिसिव्हडचा इफेक्ट द्यायचा राहिला का एक मिनिट लायबिलिटी साईडला प्री रिसिव्हड सबस्क्रिप्शन जाईल $6,000 आता इथं पण सेम तसंच दिले नेक्स्ट इयरचे आपल्याला 6,000 मिळालेत म्हणजे ते कुठं शो करणार आपण लायबिलिटी साईडला इन्कमला घ्यायचे का नाही झेपतंय का नाही झेपत आहे बोला झेपतंय आणि आता ऍडजस्टमेंट नंबर 1 मध्ये सांगितलं होतं आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन 1 एप्रिल म्हणजे लास्ट इयरचे 5,000 होते 5,000 मिळाले इफेक्ट करायची गरज नाही आणि करंट इयरचं आउटस्टँडिंग येतं सबस्क्रिप्शन मध्ये काय केलं पाहिजे ऍड केलं पाहिजे ऍड करून टाकू आपण ऍड आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन $5,000 आफ्टर आले 50,000 50,000 आणि याचा सेकंड इफेक्ट कुठं होईल ऍसेटला आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन काय फरक आहे केस नंबर 1 मध्ये आणि केस नंबर 2 मध्ये काय फरक आहे लास्ट इयरचे आउटस्टँडिंग लास्ट केस मध्ये किती होते 7,000 मिळाले किती 5,000 मिळाले म्हणजे 2,000 जे बाकी तेवढे फक्त ऍसेटला गेले आणि सेकंड केस मध्ये लास्ट इयरचे आउटस्टँडिंग किती होते मिळाले किती म्हणजे ऍसेटला जाईल का एवढाच इफेक्ट आहे समजलं 2 केस कळाले का पहिल्या आता आणखी काय करतात ते आता फार कचराच करून टाकू काय किती चान्स किती देणार आहेत देऊन आपलं टार्गेट विसरायचं नाही इन्कमला कुठली फिगर पाहिजे आफ्टरला आपल्याला करंट इयरची पाहिजे एवढंच फक्त लक्षात ठेवायचं काय दिले बघा आपल्याला बॅलन्स शीट दिली आहे 31 मार्च 12 किंवा 1 एप्रिल 12 म्हणजे कुठली बॅलन्स शीट आहे लास्ट इयरची बॅलन्स शीट आहे आता हे काय करतात माहिती का तुम्हाला फक्त येड्यात काढायचं काम करतात लास्ट इयरला ऍसेट साईडला दिले आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन 7,000 आणि आपल्या पहिल्या केसमध्ये ऍडजस्टमेंट मध्ये दिलं होतं 1 एप्रिलला आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन 7,000 हे दोन्ही एकच आहे का वेगवेगळे एकच देण्याची पद्धत वेगळी आहे फक्त कधी ऍडजस्टमेंट मध्ये सांगतील कधी ऍसेट मध्ये देतील दोन्हीचा अर्थ एक सुरुवातीला 7,000 आउटस्टँडिंग आहेत आपले आता करंट इयर मध्ये येऊ आपण रिसीट अँड पेमेंटला 11-12चे 5,000 मिळाले आपल्याला हा इन्कम कुठल्या वर्षाचा आहे लास्ट इयर मग आपण एकच चेक करायला पाहिजे आउटस्टँडिंग किती होते आणि मिळाले किती किती आउटस्टँडिंग होते मिळाले किती काय केलं पाहिजे 2,000 कुठे दाखवले पाहिजे ऍसेट आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन (2011-12) 7,000 आउटस्टँडिंग होते 5,000 त्यापैकी मिळाले म्हणजे 2,000 रुपये आपले आउटस्टँडिंग एवढा एकच इफेक्ट इन्कमला घ्यायचं नाही लास्ट इयरचं इफेक्ट लास्ट इयरचं इन्कम आहे 12-13 म्हणजे कुठलं सबस्क्रिप्शन करंट इयरचं कुठं जायला पाहिजे इन्कमला जायला पाहिजे आणि 13-14 म्हणजे कुठलं सबस्क्रिप्शन नेक्स्ट इयरचा कुठं जायला पाहिजे लायबिलिटीला प्री रिसिव्ड सबस्क्रिप्शन आता ऍडजस्टमेंट मध्ये काय दिले देर आर 500 मेंबर्स किती मेंबर्स आहेत या ऑर्गनायझेशन मध्ये 500 आणि एक जण किती सबस्क्रिप्शन भरतो 100 मी तुम्हाला सांगितलं होतं ज्या वेळेला मेंबर्स दिले असतील त्यावेळेला ती ऍडजस्टमेंट आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शनची मग बघू आता एक ऍडजस्टमेंट आहे याला आपण पोस्टिंग करू 11-12चं काय केलं आपण 7,000 पैकी 5 मिळाले 2 कुठं दाखवले ऍसेटला 12-13 म्हणजे करंट इयर कुठं घेऊ सबस्क्रिप्शन आहे सांगा इन्कमला बाय सबस्क्रिप्शन 45,000 एक ऍडजस्टमेंट आहे त्यासाठी 2 लाईन ब्लँक ठेवतो आणि आता 13-14 म्हणजे नेक्स्ट इयरचं सबस्क्रिप्शन कुठं दाखवलं पाहिजे लायबिलिटी ऍडव्हान्स पैसे घेतले लायबिलिटी साईडला दाखवणार मी प्री रिसिव्ड सबस्क्रिप्शन 6,000
आता ऍडजस्टमेंट मध्ये या. आपले मेंबर्स किती आहेत सांगा? 500. एक जण किती रुपये देतो? 100 रुपये. म्हणजे कुठली ऍडजस्टमेंट इथं करू? वर्किंग नोट मी इथं करतो. वर्किंग नोट. लक्षात ठेवायचं, मेंबर्स आणि सबस्क्रिप्शन दिलं असेल तर ती आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन वाली ऍडजस्टमेंट असते. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन. कसं स्टार्ट करतो आपण? पहिलं अगोदर बघतो टोटल सबस्क्रिप्शन किती होते आपलं. टोटल सबस्क्रिप्शन 500 मेंबर्स इंटू 100. 100 रुपये एक जण देतोय. टोटल किती जमा व्हायला पाहिजे होते? 50,000. या 50,000पैकी आपल्याला मिळालेत किती बघा बरं, सगळ्यांनी सांगा. कुठल्या वर्षात आउटस्टँडिंग बघतोय आपण? करंट इयरचं. 50,000 होते ते टोटल 500 मेंबर्सनी 100 रुपयाने. त्यातले मिळालेत किती आपल्याला? 45,000. मग काय करणार? याच्यातून 45,000 लेस करणार. लेस रिसिव्ड ड्युरिंग द इयर. मग बाकी किती आहेत? 1000. त्याला काय बोलतो आपण? आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन काय केलं पाहिजे? ऍड केलं पाहिजे अगोदर तर सबस्क्रिप्शन मध्ये. ऍड आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन. ब्रॅकेट मध्ये सांगायचं वर्किंग नोट नंबर 1 आणि करंट इयरचे आउटस्टँडिंग. सेकंड इफेक्ट कुठे केला पाहिजे? ऍसेटला. बरोबर. अगोदर आपण लास्ट इयरचे दाखवलेत, याच्यामध्येच डेट इयर टाकून करंट इयरचे पण दाखवून देऊ. डायरेक्ट आउटरला दाखवले की इथं करंट इयरचे 5,000. टोटल किती झाले? आता हे काय करतात तुम्हाला सांगतो. तुम्हाला फक्त येड्यात काढायचं काम करते ते. कधी मेंबरच येतील. आता याच्याऐवजी सांगितलं असतं आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन 5,000 आहे, तर काय केलं असतं आपण? सबस्क्रिप्शन मध्ये ऍड केला असता, ऍसेटला दाखवला असता. तर तीच ऍडजस्टमेंट यांनी चेंज कशी केली? तिथं मेंबर्स टाकले आणि अमाऊंट टाकली. मग आपल्याला कळायला पाहिजे 500 जण 100 रुपये देतात एक जण, तर किती रुपये होतं टोटल सबस्क्रिप्शन? 50,000. याच्यापैकी चालू वर्षाचं मिळाले किती आपल्याला? 45. म्हणजे बाकी किती आहे? समजलं? तिसरी केस समजली का? समजले? नाही समजले तर विचारा, मी परत सांगतो. समजतंय सगळ्यांना? नेक्स्ट केस मध्ये दिलंय. आता ही वरची केस तशीच असेल. बॅलन्स शीट आपण 31 मार्च 12 किंवा 1 एप्रिल 12. 1 एप्रिल किंवा 31 मार्च 12 म्हणजे लास्ट इयर आहे आपले. लास्ट इयरला एकच फिगर दिली आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन. लास्ट इयरचे किती बाकी मिळायचे? 5,000. आणि रिसिडंट पेमेंट मध्ये दिलंय 3 वर्षांचं. आता हे 11-12 कुठलं वर्ष होईल? लास्ट इयर. किती आउटस्टँडिंग होते? मिळाले किती? काय करायचं? इफेक्टच करायचं नाही, इन्कमला जाणार नाही. आणि जेवढे होते तेवढे मिळाले. ऍसेटला दाखवायची गरज आहे का? नाही. करंट इयरचं सबस्क्रिप्शन कुठं जाईल? इन्कमला. आणि 13-14 नेक्स्ट इयरचे कुठं जातील? लायबिलिटीला. आता जी वरची फिगर आहे तीच सेम आहे इथं, त्यामुळे मी वर्किंग नोट परत बनवत नाही. किती आले होते आपले आउटस्टँडिंग? 5,000. लास्ट इयरचा इफेक्ट होईल का नाही होईल सांगा बरं? का होणार नाही? जेवढे होते तेवढे मिळाले. आता ऍसेटला दाखवायची गरज नाहीये. आपल्याकडे 4च ऑप्शन आहेत: एक्सपेन्सेस, इन्कम, लायबिलिटी, ऍसेट. आता सबस्क्रिप्शनचा संबंध कुठे? इन्कमशी किंवा ऍसेटशी. आता करंट इयरचं इन्कम नाही म्हणजे इन्कमला जाणार नाही. आणि जेवढे बाकी होते तेवढे मिळाले म्हणजे ऍसेटला जातील का? नाही. मग काय करणार आपण? करंट इयरचं सबस्क्रिप्शन इन्कमला घेणार. 45,000. नेक्स्ट इयरचं सबस्क्रिप्शन कुठे दाखवायचं? लायबिलिटी साईडला. काय बोलायचं त्याला? प्री रिसिव्ड सबस्क्रिप्शन. $6,000. आणि 500 मेंबर्सनी 100 रुपये किती होतात? 50,000 होतात ना. त्याच्यापैकी मिळालेत किती? 45. म्हणजे आउटस्टँडिंग किती झाले? ऍड आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन. $5,000. आउटरला आले 50,000. आणि आउटस्टँडिंगचा सेकंड इफेक्ट कुठं होतो? ऍसेटला. ऍसेटला दाखवून द्यायचं आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन 5,000. मला सांगा 4 केस झाले आपल्या पहिल्या. ऍक्च्युली 4 आहे का 2च केस आहेत? 2च आहे. पण तुम्हाला गडबड काय करते ते कधी आउटस्टँडिंग किती होतं ऍडजस्टमेंट मध्ये सांगतील, कधी बॅलन्स शीट मध्ये देतील. कळालं? एक इफेक्ट तुम्हाला आता एक पॉईंट आतापर्यंत कळायला पाहिजे. लास्ट इयरचं आउटस्टँडिंग दिलं असेल तर आपण काय चेक केलं पाहिजे? किती बाकी आहेत मिळायचे तेवढे कुठे दाखवणार? ऍसेटला. इन्कमला घ्यायचे का?
करंट इयरचे आउटस्टँडिंग असेल तर काय केले पाहिजे, सबस्क्रिप्शन मध्ये काय केलं पाहिजे, ऍड आणि सेकंड इफेक्ट ऍसेटला, आणि नेक्स्ट इयरचे पैसे मिळाले असतील तर ते लायबिलिटी इन्कमला घ्यायचे का, कळाले. ओके. आता केस नंबर 5, रेसिडेंट पेमेंट अकाउंट दिले 31 मार्च 2013चं, म्हणजे आपलं करंट इयर आहे 12-13. समोर काय दिलंय बघू आपण. सबस्क्रिप्शन दिलंय 56,000. आता याच्यात सेपरेट फिगर दिलेलं नाही, एकत्र अमाऊंट दिली 56,000. आणि ऍडजस्टमेंट मध्ये काय दिले बघू आपण. सबस्क्रिप्शन आपला इन्कम आहे, इन्कमला जाईल, पहिलं पोस्टिंग तर इन्कमला होईल. मी करू का पोस्टिंग, लगेच करून घेतो. बाय सबस्क्रिप्शन 56,000. आता ऍडजस्टमेंट मध्ये काय दिले बघा, सबस्क्रिप्शन इन्क्लूड्स म्हणजेच काय, या अमाऊंट मध्ये काय काय समावेश आहे ते सांगितले त्यांनी. 56,000 मध्ये काय काय, 5,000 रिसिव्ड फॉर 11-12, त्याच्यामध्ये 5,000 11-12चे आहेत, म्हणजे कुठल्या वर्षाचे आहेत. पहिला तर प्रश्न, सबस्क्रिप्शन मधून काय केलं पाहिजे, याला लेस केलं पाहिजे कारण तो लास्ट इयरचा आहे. अँड 6,000 फॉर 13-14, त्याच्यामध्ये 6,000 13-14चे. 13-14 कुठलं वर्ष, नेक्स्ट इयर. 13-14 म्हणजे नेक्स्ट इयर आहे. मग जरी नेक्स्ट इयरचा असेल, आपल्याला काय टार्गेट आहे, आपलं कुठलं सबस्क्रिप्शन आउटरला यायला पाहिजे, करंट इयर. त्यातलं लास्ट असेल, नेक्स्ट असेल, लेस करून टाकायचं. ओके. मग आपण काय करू, 2 लेस करून टाकू. लेस रिसिव्ड फॉर लास्ट इयर, $5,000, 51,000, आणि 6,000 नेक्स्ट इयरचे ते काय केले पाहिजे, लेस केले पाहिजे. लेस प्री रिसिव्ड सबस्क्रिप्शन ब्रॅकेट मध्ये पाहिजे तर वर्ष टाका, 2013-14, 6,000 किती राहतील रे, 45. आणि आता जे ऍडव्हान्स मिळालेत आपल्याला 13-14चे, ते कुठं दाखवले पाहिजे, लायबिलिटी. समजतंय का नाही समजत आहे. लायबिलिटी दाखवणार आपण प्री रिसिव्ड सबस्क्रिप्शन, $6,000. आता इथं काय केलं त्यांनी बघा, आपल्याला आधीच्या प्रॉब्लेम मध्ये काय दिलं होतं, इथं टाकलं होतं 2011-12 5,000, आणि इथंच टाकलं होतं 2013-14 6,000, आणि याला टाकलं होतं 2012-13 45,000. आता इथं त्यांनी काय चेंज केलं, फक्त वरती इयर वाईज देण्यापेक्षा खाली ऍडजस्टमेंट मध्ये सांगितलं की याच्यात काय काय इन्क्लूड आहे. दोन्ही एकच आहे, फक्त तुम्हाला देण्याची पद्धत वेगळी, कन्फ्युजन करायचे तुमचं. एकत्र अमाऊंट दिली आणि खाली सांगितले आता 11-12चे 5,000 आहेत, 13-14चे 6,000 आहेत. आपलं टार्गेट सिंपल क्लिअर आहे. करंट इयरचं इन्कम आउटरला यायला पाहिजे. आपण लास्ट इयरचे काय करणार, लेस करणार. नेक्स्ट इयरचे पण काय करणार, लेस करणार. पण नेक्स्ट इयरचं विसरायचं नाही. आता आपण पुढच्या वर्षाचे पैसे घेतले म्हणजे ती आपली काय आहे, लायबिलिटी. ओके. आणि ऍडजस्टमेंट नंबर 2 मध्ये सांगितले आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर करंट इयर 5,000. करंट इयरचे 5,000 आउटस्टँडिंग आहेत, किंवा याच्याच ऐवजी म्हणतील 500 मेंबर्सचे एक जण 100 रुपये देतो, तरी आपण काढलं 5,000 आउटस्टँडिंग आहे ते, बरोबर. मग आउटस्टँडिंग करंट इयरचे काय केले पाहिजे, बोला सगळ्यांनी. ऍड आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन, आउटरला आले 50,000, आणि आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शनचा इफेक्ट कुठे जायला पाहिजे, असेल. म्हणजे मला तुम्हाला काय सांगायचं नीट समजून घ्या. आतापर्यंत जे आपल्या केस पाहिल्यात आपण, त्या एक सेमच केस आहेत, त्या केस सेम आहेत सगळ्या. फक्त त्यांनी तुम्हाला काय करतात की प्रॉब्लेम वेगळ्या पद्धतीने देतील. आता इथं त्यांनी आपल्याला वरती काय दिलं होतं बघा, किती टोटल सबस्क्रिप्शन किती होतं वरती या प्रॉब्लेम मध्ये, 56,000. याच्यामध्ये लास्ट इयरचे किती होते आणि नेक्स्ट इयरचे, हे दिलं इयर वाईज. आता या प्रॉब्लेम मध्ये पण सेम आहे. सबस्क्रिप्शन किती मिळाले, 56,000. पण इथं नाही देता काय केलं त्यांनी, ऍडजस्टमेंट मध्ये सांगितलं याच्यामध्ये लास्ट इयरचे किती आहेत, बोला ना किती आहेत लास्ट इयरचे, आणि नेक्स्ट इयरचे किती आहेत. एकच एक वेगवेगळे आहेत, देण्याची पद्धत वेगळी आहे कन्फ्यूज करण्यासाठी. इयर वाईज देतील किंवा ऍडजस्टमेंट मध्ये सांगतील. आपलं टार्गेट क्लिअर ठेवायचं, करंट इयर आउटरला यायला पाहिजे, कळालं. लास्ट इयर लेस करून टाकलं. आता दुसरा एक प्रश्न तुम्हाला पडेल की सर लास्ट इयरचे 5,000 मिळाले पण आउटस्टँडिंग होते किती, त्यांनी सांगितलंय का आपल्याला किती आउटस्टँडिंग होते. मग आपण काय गृहीत धरणार, जेवढे होते तेवढे मिळाले. दुसरा ऑप्शनच नाही ना आपल्याकडे. त्यांनी जर सांगितलं ना की ऍक्च्युली आउटस्टँडिंग होते, तर आपण असे अजूम करणार की जेवढे होते तेवढे मिळाले. म्हणजे ऍसेटला दाखवायची गरज आहे का,
समजतंय का बाउन्सर झालंय? समजतंय ना? केस नंबर 6 किती केस झाले? भाग पडेल का एवढ्या केसांमध्ये? बघा काय दिले केस नंबर 6 मध्ये. आता सुरुवातीची बॅलन्स शीट दिली, लास्ट इयरची बॅलन्स शीट. तुम्ही टेन्शन घेऊ नका, याच्यामध्ये किती अवघड पॉईंट असेल ना तर आपण क्लिअर करून टाकू. समजतंय ना? आता जरा क्लिअर होतंय का? मागच्या 24-25 प्रॉब्लेम मध्ये मला माहिती होतं की मला तुमचं कन्फ्युजनही करायचं होतं, कारण काय होतं सगळं आयतं दिलं ना की त्याची किंमत कळत नाही. आता समजतंय ना कसं क्लिअर कट झालं ना? आता मी 12th मध्ये होतो तेव्हा आम्हाला टॉपिक होता आणि मला हेच कळत नव्हतं सबस्क्रिप्शन कसं करायचं. लास्ट इयर नेक्स्ट इयर काहीच कळत नव्हतं, पण आता ते माझ्या स्टुडंटच्या बाबतीत नाही झालं पाहिजे. प्री रिसिव्ड सबस्क्रिप्शन आपण कुठली बॅलन्स शीट बघतोय सांगा बरं? आता लास्ट इयरला आपण म्हणतोय प्री रिसिव्ड आहे, ऍडव्हान्स मिळालाय. लास्ट इयरचा ऍडव्हान्स म्हणजे इन्कम कुठल्या वर्षाचा? इन्कम ऑफ करंट इयर. मग जर करंट इयरचं इन्कम आहे तर काय केलं पाहिजे सांगा? सबस्क्रिप्शन मध्ये काय केलं पाहिजे? ऍड केलं पाहिजे. पहिला पॉईंट सिंपल. लास्ट इयरला ऍडव्हान्स मिळालेले पैसे ते या वर्षाचं इन्कम आहे, सबस्क्रिप्शन मध्ये काय होईल? ऍड होणार. आणि लास्ट इयरला सांगितले आउटस्टँडिंग किती आहेत? 5,000. मग आपण चेक करायचं असतं यातले मिळाले किती. आता बघू आपण रिसिट पेमेंट साईडला सांगितलंय सबस्क्रिप्शन 11-12 म्हणजे कुठलं वर्ष? लास्ट इयर. लास्ट इयरचे 5,000 5,000 मिळाले. आउटस्टँडिंग किती होते? 5,000. 5,000 बाकी होते, 5,000 मिळाले. इफेक्ट करायची गरज आहे का? नो इफेक्ट. इन्कमला जाणार नाही आणि ऍसेटही दाखवायची गरज नाही. 12-13 म्हणजे कुठलं वर्ष? करंट इयर. करंट इयरचं सबस्क्रिप्शन कुठं जाईल? इन्कमला. आणि 13-14 म्हणजे कुठलं वर्ष? नेक्स्ट इयर. नेक्स्ट इयरचं सबस्क्रिप्शन कुठं जाईल? बोला ना. लायबिलिटीला जाईल, कारण आत्ताचं इन्कम तो नाहीये. ओके. आणि ऍडजस्टमेंट मध्ये सांगितले आउटस्टँडिंग करंट इयरचं 7,000 आहे. हे आपण सबस्क्रिप्शन मध्ये काय केलं पाहिजे? ऍड केलं पाहिजे. आणि सेकंड इफेक्ट ऍसेटला. मग आता एक एक पोस्टिंग करू आपण. हे प्री रिसिव्ड आणि आउटस्टँडिंगची डायरेक्ट पोस्टिंग करणार नाही आपण. 11-12चं सबस्क्रिप्शनचं इफेक्ट करायची गरज आहे का? का नाही गरज सांगा? बाकी होते तेवढे सगळे मिळाले. 12-13 करंट इयरचं सबस्क्रिप्शन कुठं जाईल? इन्कमला. बाय सबस्क्रिप्शन 48,000. आता एक विसरायचं नाही, आपण मागच्या वर्षीचे ऍडव्हान्स मध्ये घेतले होते तो तर याच वर्षाचा इन्कम आहे ना. मग हे काय केले पाहिजे? सबस्क्रिप्शन मध्ये ऍड केले पाहिजे. ऍड प्री रिसिव्ड सबस्क्रिप्शन इन लास्ट इयर. किती होते रे? 2,000. आता एक पॉईंट, एक कन्फ्युजन जर एखादा जास्त स्टुडंट जास्त विचार करून सॉल्व्ह करत असेल तर त्याला एक कन्फ्युजन होऊ शकतं की आपण लास्ट इयर एक इफेक्ट केला, इन्कम मध्ये ऍड केला, त्याचा सेकंड इफेक्ट होतो का नाही होत? लास्ट इयरचा सेकंड इफेक्ट हे लास्ट इयरला ऍडव्हान्स 5,000 रुपये मिळाले होते, ते आपण कुठं शो केले होते? बोला ना. लास्ट इयरला लायबिलिटी होती ती, आता इन्कम झाला म्हणजे ती लायबिलिटी राहिली का आपली? म्हणजे लायबिलिटीला आपण शो करत नाही, तोच त्याचा सेकंड इफेक्ट आहे. कळलं? कन्फ्युज व्हायचं नाही. लास्ट इयरचा ऍडव्हान्स तो करंट इयरचा इन्कम आहे, इन्कम मध्ये ऍड झालं, लायबिलिटी मधून कमी झालं, तो सेकंड इफेक्ट ऑटोमॅटिक झाला. कळलं? त्यानंतर नेक्स्ट इयरचे 6,000 कुठे दाखवले पाहिजे? लायबिलिटी साईडला. सांगा वर्डिंग सांगा काय बोलले पाहिजे? प्री रिसिव्ड सबस्क्रिप्शन 2013-14 6,000. समजतंय ना आता काय सांगतोय मी? हा. आणि आता पुढे ऍडजस्टमेंट मध्ये सांगितले करंट इयरचे 7,000 आउटस्टँडिंग आहेत, काय केले पाहिजे? ऍड केले पाहिजे सबस्क्रिप्शन मध्ये. ऍड आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन. याचा सेकंड इफेक्ट करायचा का नाही करायचा? करायचा. कुठं करायला पाहिजे सेकंड इफेक्ट? ऍसेटला. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन त्याच्यात एकच पॉईंट ऍड झाला. कुठला पॉईंट नवीन आला होता याच्यामध्ये? लास्ट इयरला जे ऍडव्हान्स मध्ये सबस्क्रिप्शन मिळालेलं आहे तो इन्कम कुठल्या वर्षाचा आहे? करंट इयरचा. तो करंट इयर मध्ये काय केलं पाहिजे? ऍड. एवढा एक पॉईंट फक्त ऍड झाला. सबस्क्रिप्शनचं सेम होतं,
आउटस्टँडिंगचं सेम होतं. आउटस्टँडिंग लास्ट इयरला 5000 होते, 5000 मिळाले, इफेक्ट करायची गरज नाही. करंट इयरचं इन्कमला जाईल आणि नेक्स्ट इयरचं कुठं जाईल, सेम पॉईंट आहे. फक्त लास्ट इयरचे जे ऍडव्हान्स होते ते आपल्या या वर्षाचं इन्कम आहे, म्हणजे आपण सबस्क्रिप्शन मध्ये काय केलं, त्याला ऍड केलं. एवढा एक पॉईंट नवीन होता. समजतंय का? आता जर तुम्हाला समजलं असेल तर तुम्ही मला सांगायचं काय केलं. हॅलो, सेम आहे काय, आउटस्टँडिंग बदललेलं आहे, ठीक आहे, काय हरकत नाही. बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2012 और 1 एप्रिल 2012 कुठली बॅलन्स शीट आहे. लास्ट इयरला लायबिलिटी साईडला दिलंय प्री रिसिव्ड सबस्क्रिप्शन 2000. लास्ट इयरला ऍडव्हान्स मिळाले होते. इन्कम कुठल्या वर्षाचा, करंट इयरचा, इन्कम ऑफ करंट इयर. मग काय केलं पाहिजे सांगा, सबस्क्रिप्शन मध्ये काय केलं पाहिजे, ऍड केलं पाहिजे. ऍड टू सबस्क्रिप्शन. पहिले इफेक्ट कळाला. लास्ट इयरचा जर ऍडव्हान्स असेल तो करंट इयरचा इन्कम असतो, म्हणजे सबस्क्रिप्शन मध्ये काय होतं ते ऍड होतं. आता लास्ट इयरला आउटस्टँडिंग दिलेत 5000. तर आपल्याला काय करायचं, चेक करायचे याच्यातले मिळाले किती. 5000 बाकी होते, रिसिट साईडला दिले 11-12, लास्ट इयरचे 5000 मिळाले. इफेक्ट करायची गरज आहे का, बाकी होते तेवढे मिळाले, इन्कम नाहीये, इफेक्टच होणार नाही. करंट इयरचे कुठे जातील, बोला की, इन्कमला. आणि नेक्स्ट इयरचे कुठे जातील, लायबिलिटी साईडला. आता ऍडजस्टमेंट मध्ये काय सांगितलं आपल्याला, देर आर 550 मेंबर्स. मी तुम्हाला आता सांगितलं मेंबर्स दिले असतील त्यावेळेला कुठली ऍडजस्टमेंट आहे, आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शनची ऍडजस्टमेंट आहे. आणि कुठल्या वर्षात आउटस्टँडिंग, करंट इयरच्या विषयी बोलतात येते. आपण काय करणार, वर्किंग नोट. आता शॉर्टकट मध्ये बनवू वर्किंग नोट, डायरेक्ट बनवतो. टोटल सबस्क्रिप्शन बघा बरं, 550 मेंबर्स आहेत आणि एक जण 100 रुपये देतोय, किती जमा व्हायला पाहिजे, 55,000. याच्यामधले मिळालेत किती आपल्याला, 48 मिळाले. म्हणजे कुठली फिगर बघायची, चालू वर्षाचे किती मिळाले तेवढे बघायचे. 5000 तर लास्ट इयरचे, ते हिशोबात घेणार नाही आपण. ते 6000 नेक्स्ट इयरचे, ते पण बघणार नाही. आपण कुठलं काढतोय, करंट इयरचे किती बाकी ते काढतोय. 55,000 पैकी करंट इयरचे किती मिळालेत, 48,000. शॉर्टकट मध्ये करतो मी थोडं, म्हणजे आउटस्टँडिंग किती राहिले, 7000. या आउटस्टँडिंगचं काय करायचं, ऍसेटला आणि सबस्क्रिप्शन मध्ये ऍड होईल. करंट इयरचे आउटस्टँडिंग आहेत आणि सेकंड इफेक्ट कुठे जाईल, ऍसेटला. आता बघा तुम्हाला किती बावळाटात काढते ते. इथं आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन किती आलं आपलं, 7000. आणि वरच्या प्रॉब्लेम मध्ये आउटस्टँडिंग किती दिलं होतं, दोन्ही एकच ऍडजस्टमेंट आहे. कधी डायरेक्ट देतील एवढं आउटस्टँडिंग आहे, कधी म्हणतील एवढे मेंबर्स आहेत किती राहिले बघा. कळलं, दोन्हीचे इफेक्ट सेमच आहे. आउटस्टँडिंग ऍड होणार, ऍसेटला जाणार. इथे तेच झालं. आधी पुढच्या ऍडजस्टमेंट मध्ये पण सेम इफेक्ट आहे, फक्त कधी कॅल्क्युलेट करायला लागणार, कधी त्यांनी दिलेलं असणार. जपतंय का, खरंच जपतंय का काय, हे नाही केलं तर चालेल का, कम्प्लीट सेम आहे मागच्या सारखं. ठीक आहे, बघा काय दिलंय आपल्याला. प्रॉब्लेम मध्ये एवढंच दिलेलं असतं, याच्यापेक्षा काय वेगळं असतं. सेम आपण कुठला पार्ट बघतोय, सबस्क्रिप्शन. फक्त सबस्क्रिप्शनच कन्फ्युजन जास्त करतो, त्याच्यामुळे सबस्क्रिप्शनचे पॉईंट घेतोय आपण. आता आपल्याला लास्ट इयरची बॅलन्स शीट दिली. आता मी काय सांगणार नाही, तुम्ही सांगायचं. आता लास्ट इयरच्या बॅलन्स शीट मध्ये आपल्याला त्यांनी लायबिलिटी दिले आणि ऍसेट दिले. लायबिलिटीला त्यांनी म्हटलंय प्री रिसिव्ड सबस्क्रिप्शन 2000. लास्ट इयरला प्री रिसिव्ड आहे, काय केलं पाहिजे सांगा. करंट इयरच्या सबस्क्रिप्शन मध्ये काय केलं पाहिजे, ऍड केलं पाहिजे. कारण लास्ट इयरचा ऍडव्हान्स म्हणजे या वर्षाचा इन्कम झाला तो. मग आपण करंट इयरच्या सबस्क्रिप्शनला इथं मार्किंग करून ठेवू. त्यानंतर लास्ट इयरला ऍडव्हान्स सांगितले 5000 रुपये आउटस्टँडिंग आहे. सॉरी, लास्ट इयरला आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन किती आहे, काय करायचं बरं, याचं चेक करायचं. काय चेक करायचं, किती मिळाले याच्यापैकी ते चेक करायचं. ओके, आता रिसिट मध्ये एकच अमाऊंट दिलेली आहे त्यांनी, म्हणजे ह्याचं पोस्टिंग कुठं करणार आपण, इन्कमला करणार. आता काय करतो मी, अगोदर पोस्टिंग करतो, थांबा. आता ऍडजस्टमेंट मध्ये काय दिलंय बघू. त्याच्या आधी एक सांगा मला, हे लास्ट इयरचे होते, हे काय करायला पाहिजे होते आपण, सबस्क्रिप्शन मध्ये काय करायला पाहिजे होते, ऍड करायला पाहिजे होते. करंट इयरचा इन्कम होता तो, ऍड. प्री रिसिव्ड इन लास्ट इयर.
किंवा रिसिव्ड इन ॲडव्हान्स इन लास्ट इयर म्हटलं तरी चालतं. 2000 म्हणजे हे झाले 59,000 59,000. आता पुढे बघू काय दिले. सबस्क्रिप्शन इन्क्लूड्स म्हणजेच काय, या 57,000 मध्ये काय काय आले ते सांगते देते. इन्क्लूड 3,000 रिसिव्ड फॉर लास्ट इयर. 11-12चे ते 3,000 आहेत. तर पहिला गोष्ट सबस्क्रिप्शन मधून याला काय केलं पाहिजे, लेस केलं पाहिजे. मग आपण काय करू, याच्यामधून लेस करू. लेस रिसिव्ड फॉर लास्ट इयर, मागच्या वर्षाचे जे मिळाले ते लेस करून टाकू याच्यामधून. रिसिव्ड फॉर लास्ट इयर 3,000 राहिले 56,000. पण विसरायचं नाही, लास्ट इयरचे पैसे आपल्याला आता मिळाले तर आपण चेक करायचं ऍक्च्युली आउटस्टँडिंग किती होते. सांगा किती आउटस्टँडिंग होते. 5,000 आउटस्टँडिंग होते. त्यातले मिळाले किती, 2,000चं काय करायचं, ॲसेटला दाखवायचं. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन (2011-12) 5,000 आउटस्टँडिंग होते. त्यातले 3,000 मिळाले म्हणजे 2,000 आणखी मिळायचे बाकी आहेत, ती आपली ॲसेट आहे. समजते काय फरक आहे. जर सेपरेट दिलं असतं तर आपण सबस्क्रिप्शन मधून लेस केलं असतं का, नाही. लेस कधी करायला लागतं, जर इन्क्लूड अमाऊंट असेल तर. कळालं. अँड 6,000 रिसिव्ड फॉर नेक्स्ट इयर. 13-14चे 6,000 मिळालेत. हे इन्क्लूड काय काय ते सांगते ते. मग नेक्स्ट इयरचे 6,000 इन्क्लूड आहे, काय केले पाहिजे, लेस केले पाहिजे. लेस रिसिव्ड फॉर नेक्स्ट इयर राहिले 50,000. आणि नेक्स्ट इयरचे जे मिळालेत त्याचा सेकंड इफेक्ट करायचा का नाही करायचा, करायला पाहिजे. कुठे केला पाहिजे, लायबिलिटी साईडला. काय सांगू सांगा, प्री रिसिव्ड सबस्क्रिप्शन (2013-14). ओके, इथपर्यंत ठीक आहे. आता पुढं काय सांगितलंय, देर आर 550 मेंबर्स पाहिले की ओळख समजलं पाहिजे कुठली ऍडजस्टमेंट आहे, आउटस्टँडिंग. आणि एक जण किती देतोय, 100 रुपये. मग बघू आपण याची वर्किंग नोट बनवू. इथं बनवतो वर्किंग नोट. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन मी टोटल बाकी वर्डिंग नाही लिहिलं तर चालेल, डायरेक्ट अमाऊंट घेऊ का. 550 मेंबर्स आहेत, नको जाऊ दे, कशाला थोडा कंटाळा करायचा. टोटल सबस्क्रिप्शन 550 मेंबर्स आणि एक जण 100 रुपये देतोय. टोटल किती मिळायला पाहिजे, 55,000. आता ह्याच्यापैकी तुम्हाला मिळालेत किती सांगा मला. इथं तुम्ही 100% माती खाणार, किती मिळालेत सांगा. याच्यापैकी किती मिळाले, 50,000. बरोबर आहे. कसे 50,000 मिळाले बघा, आपल्याला 57,000 मिळाले होते या वर्षामध्ये. याच्यामध्ये लास्ट इयरची किती होते बोला की, 3,000 होते ना, आणि हे राहिले 54. आणि नेक्स्ट इयरचे किती आहेत, 6,000. म्हणजे आपल्याला करंट इयरमध्ये किती मिळालेत, 48,000. मग तुम्ही 50 कसे सांगितले, 50 कसे सांगितले, प्री रिसिव्ड 2,000 होते. हा पॉईंट इम्पॉर्टंट आहे. जरी करंट इयरमध्ये फक्त 48च मिळाले असतील तरी मागच्या वर्षी ॲडव्हान्समध्ये 2 ऑलरेडी मिळालेत ना. म्हणजे चालू वर्षाचे आपल्याला किती मिळाले आतापर्यंत, 50. समजलं. करंट इयरमध्ये 48 मिळालेत बरोबर आहे, पण लास्ट इयरमध्ये 2,000 अगोदर घेऊन ठेवलेत ना आपण. म्हणजे करंट इयरचे टोटल किती मिळाले आपल्याला, 50,000. मग हे कसं करायचं असतं, लेस सबस्क्रिप्शन रिसिव्ड ड्युरिंग द इयर. हा पॉइंट इम्पॉर्टंट होता. चालू वर्षामध्ये किती मिळाले आपल्याला, 48 मिळाले. 48 कसे मिळाले, टोटल 57 मिळाले होते. त्यातले 3,000 लास्ट इयरचे आणि 6,000 नेक्स्ट इयरचे. म्हणजे करंट इयरमध्ये फक्त 48च मिळाले. किती होतील रे, 7,000. आणि आणखी एकदा पैसे मिळाले आपल्याला, लेस प्री रिसिव्ड इन लास्ट इयर. लास्ट इयरमध्ये ॲडव्हान्समध्ये किती मिळाले होते आपल्याला, 2,000. म्हणजे आता आपले बाकी किती आहेत, म्हणजे आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन 5,000. नॉर्मली 99% केसमध्ये मुलं गडबड काय करतात, करंट इयरमध्ये मिळालेली अमाऊंट घेतात, पण लास्ट इयरमध्ये जे ॲडव्हान्स मिळाले होते तो करंट इयरचाच इन्कम आहे, तो घ्यायला विसरतात. त्याच्यामुळे इथं गडबड होते. विसरायचं नाही, लास्ट इयरमध्ये जो ॲडव्हान्स मिळाला आहे तो पण या वर्षाचाच पैसे मिळालेले आहेत. आलं लक्षात काय पॉईंट होता याच्यामध्ये, कळालं का, इकडे कळालं का. तो कॉपी करायला हो जरा, थोडं झोप नाही ना आली,
मग आउटस्टँडिंग काय केलं पाहिजे आपण सबस्क्रिप्शन मध्ये ऍड केलं पाहिजे. ऍड आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन. आता एक तुम्हाला गंमत दाखवतो बघा. किती रुपये आउटस्टँडिंग आहे आपले 5000. आउटरला किती आले 55,000. मी तुम्हाला काय म्हटलं आउटरला कुठली फिगर यायला पाहिजे करंट इयरचे. आपले मेंबर्स किती होते 550. एक जण किती रुपये देतोय म्हणजे किती इन्कम व्हायला पाहिजे 55. तुम्हाला क्रॉस चेक करायला एक इथं पॉईंट आहे बरोबर एवढा अमाऊंट आउटरला यायला पाहिजे आपलं. समजलं. आणि करंट इयरचे आउटस्टँडिंग कुठं जायला पाहिजे ॲसेटला 2011-12 सॉरी 12-13 5000. आउटरला किती आले. याच्यात काय इम्पॉर्टंट पॉईंट होता ज्या वेळेला आउटस्टँडिंग काढताय त्यावेळेला लास्ट इयर मध्ये जो ऍडव्हान्स मिळाला तो घ्यायला विसरायचं नाही. ते पण करंट इयर साठीच मिळालेले. समजतंय का. तर केस नंबर 9 मला वाटते आपली ही झालेली नाहीये. हे प्रॉब्लेम आपले झालेले नाहीत. सबस्क्रिप्शन कळालं का. याच्या पलीकडे सबस्क्रिप्शन मध्ये काही नाहीये. आता जर तुम्हाला किती कळालंय बघू आपण. कंप्लीट 1 तास झाला 10 वाजून 30 मिनिटं झाले. मला सांगा आता आउटस्टँडिंग डोळ्यासमोर आणा. लास्ट इयरचं आउटस्टँडिंग आणि करंट इयरचं आउटस्टँडिंग बरोबर. लास्ट इयरचं आउटस्टँडिंग कुठल्या वर्षाचं इन्कम आहे लास्ट इयरचं आउटस्टँडिंग लास्ट इयरचाच इन्कम आहे. मग आपण करायचं काय असतं किती मिळाले ते चेक करायचं असतं. जर पूर्ण अमाऊंट मिळाले असतील तर इफेक्ट करायचं का. आणि जर त्याच्यापैकी काही अमाऊंट मिळाली काही शिल्लक असेल तर ती शिल्लक कुठं दाखवली पाहिजे असं. दुसरा एक प्रश्न सांगा मला की लास्ट इयरचे आउटस्टँडिंग दिलेलं कुठं असतं आपल्याला बॅलन्स शीट मध्ये ॲसेटला किंवा ऍडजस्टमेंट मध्ये सांगतील 1/4/12 एवढं सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग आहे. कळालं. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न आहे करंट इयरचा आउटस्टँडिंग. करंट इयरचा आउटस्टँडिंग म्हणजे इन्कम कुठल्या वर्षाचा करंट इयरचा. सबस्क्रिप्शन मध्ये काय होईल ऍड आणि सेकंड इफेक्ट ॲसेटला. आउटस्टँडिंग क्लिअर. लास्ट इयरचं फक्त किती राहिले तेवढे ॲसेट. करंट इयरचं ऍड आणि ॲसेट. समजलं. आता प्री रिसिव्ड वाला लास्ट इयरला ऍडव्हान्स मिळाला होता तो इन्कम कुठल्या वर्षाचा सबस्क्रिप्शन मध्ये काय करायचं ऍड आणि लायबिलिटी होती ती लायबिलिटी संपली आता त्याचा सेकंड इफेक्ट होत नाही. करंट इयरला जे ऍडव्हान्स मिळाले आपल्याला हे करंट इयरचा ऍडव्हान्स कुठे त्याच्या आधी हे सांगा लास्ट इयरचा ऍडव्हान्स कुठे दिलेला असतो मागच्या बॅलन्स शीट मध्ये लायबिलिटीला असते बरोबर आहे. तो करंट इयरचा इन्कम मध्ये ऍड होतो. आता करंट इयरचं प्री रिसिव्ड कुठे दिलेलं असतं करंट इयरला किती ऍडव्हान्स आहेत ते कुठे सांगितलेलं असतं आपल्याला रिसिटला दिलेलं असतं किंवा ऍडजस्टमेंट मध्ये दिलेलं असतं बरोबर आहे. मग करंट इयरला जो ऍडव्हान्स मिळाला तो इन्कम कुठल्या वर्षाचा नेक्स्ट इयरचा. ऍड असेल तर काय करायचं लेस करायचं. सेपरेट दिला असेल तर लेस करायची गरज नाही. आणि सेकंड इफेक्ट कुठं होता याचा ओके. ह्याच्या पलीकडे काही नाहीये सबस्क्रिप्शन मध्ये. ओके. एक पॉईंट राहिलाय ते प्रॉब्लेमच आपला झालेला नाही तो मी झाल्यावरती तुम्हाला सांगाल. आता काय करायचं थोडा वेळ जाईल तुमचा. कॉपी करा. PDF पाठवली असते मी पण मी एवढं इथं लिहितोय मगाच्या बसून तुम्हाला कसं काय सुट्टी देऊ. वरच्या डायग्रामची काही गरज नाही हेच कॉपी करा. एक काम करताय का थांबा. आता काय सबस्क्रिप्शनच्या जेवढे आपण 8 केसेस पाहिलेले आहेत तेवढं तुम्हाला आज होमवर्क आहे. मी PDF पाठवणार आहे घरी सगळ्या नोट डाऊन करून घ्यायच्या आणि अशा ठिकाणी नोट डाऊन करायची तर भेटतील परत लवकर तुम्हाला रिव्हिजनच्या वेळेला. लास्ट होमवर्क कुठला होता 27 जमला 27 करायला. कोणाचा जर चुकून एखाद्याचा टॅली झाला नसेल तर आपल्या मित्राकडून मैत्रिणीकडून आन्सर घेऊन बघा काय चुकलंय तुमचं. त्या प्रॉब्लेम मध्ये काही नाहीये मी शिकवण्यासारखं. कुठला राहिलाय एकदा सांगा बरं मला. 25 झालाय 26 राहिलाय नाही 26 राहू द्या. 26 मध्ये एक पॉईंट इम्पॉर्टंट आहे तो मलाही चेक करायचा आहे. 26 मध्ये एक पॉईंट जरा वेगळा आहे तो मलाही चेक करायला लागला. ठीक आहे 28 मध्ये या चला. सबस्क्रिप्शन आता शिकलोय ते आता जमतंय का बघू आपण. प्रॉब्लेम नंबर 28 एक्झामला आलेला प्रॉब्लेम आहे आणि लेटेस्ट वाला आहे मार्च 2019 म्हणजे आता लेटेस्ट मधला प्रॉब्लेम आहे. समजून घ्या सगळ्यांनी. ज्यांना नवीन स्टुडंट्स आहेत शक्यतो करून त्यांनी मार्किंग करा. कुठं इफेक्ट सांगतोय मी जर लक्षात राहणार नाही असं वाटत असेल तुम्हाला तर थोडं हळू पाहिजे तर सांगतो मी. बघा काय दिलंय प्रॉब्लेम मध्ये. गिवन बिलो इज द बॅलन्स शीट ॲज ऑन हे फर्स्ट नाही तुमच्याकडे काय 31 आहे का फक्त फर्स्ट आहे 31 मार्च पाहिजे तिथं. 31 मार्च 2015 31 मार्च 2015 पाहिजे. फर्स्ट असेल फक्त तर 31 करा. आपल्याला बॅलन्स शीट दिली त्यांनी 31 मार्च 2015 ची अँड रिसीट अँड पेमेंट अकाउंट फॉर द इयर एंडिंग 31 मार्च 2016. रिसीट पेमेंट करंट इयरचं असतं ते 31 मार्च 16चं आहे. म्हणजे आपलं करंट इयर काय झालं रे बोला ना 15-16 आणि बॅलन्स शीट लास्ट इयरची आहे. ती कधीची आहे 31 मार्च 2015
15 हीच डेट, याच्याच ऐवजी काय डेट देतील बरं ते? 1/4/2015. काही फरक नाहीये. 31 मार्चचा दिवस संपला आणि 1 एप्रिल सुरू झालाय. एक सेकंदाचा फरक आहे फक्त. ठीक आहे, म्हणजे 1 एप्रिल सांगितलं तरी ती लास्ट इयर आहे आणि 31 मार्च सांगितलं तरी लास्ट इयर आहे. आता यातले कुठले बॅलन्स कुठं कॉपी करणार तुम्ही मला सांगायचंय. लायबिलिटी साईडला दिले कॅपिटल फंड, लायबिलिटी बिल्डिंग फंड, लायबिलिटी आत्ताच पाहिले. जरा इमोशन्स आहे त्याच्याविषयी, जरा व्यवस्थित सांगा, नाहीतर काही उपयोग नाही. मग सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ऍडव्हान्स फॉर द इयर 15-16, लास्ट इयरचा ऍडव्हान्स आहे. इन्कम कुठल्या वर्षाचा? करंट इयरचा. काय केलं पाहिजे सबस्क्रिप्शन मध्ये? ऍड केलं पाहिजे इन्कम ऑफ करंट इयर. सबस्क्रिप्शन मध्ये ऍड केलं पाहिजे प्री रिसिव्ड इन लास्ट इयर. वर्डिंग यूज करायचं, प्री रिसिव्ड सबस्क्रिप्शन इन लास्ट इयर. ऍसेट साईडला बघा काय दिले. प्ले ग्राउंड ऍसेटला घ्यायला पाहिजे, करंट फिक्स ऍसेट आहे. फर्निचर ऍसेटला येणार. स्टॉक ऑफ स्पोर्ट मटेरियल, स्टॉक शब्द पाहिला की समजायचं ही चेंज होणार. ऍसेटला येईल हा बॅलन्स, ऍसेटला येणार स्टॉकचा, पण हा ओपनिंग बॅलन्स नाही येणार. कुठला बॅलन्स येणार? क्लोजिंग बॅलन्स स्टॉकचा तेवढा येणार. कळलं? हे लक्षात ठेवा. 2-3 वेळा पॉईंट सांगितला. स्टॉक जो असतो तो ऍज इट इज राहत नाही, स्टॉक चेंज होतो. त्याच्यामुळे स्टॉक ऍसेटला येईल पण फिगर ही येणार नाही. फिगर कुठली येणार? शेवटीची येणार. तर बघू याचं काय करायचंय. बिल्डिंग फंड इन्व्हेस्टमेंट कुठं जाईल? ऍसेटला. कॅश ॲट बँक घ्यायचं का ऍसेटला? नाही. आणि आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन लास्ट इयरचं आउटस्टँडिंग आहे. काय केलं पाहिजे आपण? चेक केले पाहिजे यातले किती मिळाले. तर बघू आपण किती मिळाले ते चेक करू आपण. रिसीट अँड पेमेंट मध्ये या. ओपनिंग बॅलन्स इफेक्ट आपण करत नाही, नो इफेक्ट. सबस्क्रिप्शन मध्ये सांगितले एकत्र अमाऊंट दिलेली 2,01,800. सबस्क्रिप्शन कुठं जाईल? इन्कमला. डोनेशनला काय दिले का ऍडजस्टमेंट बघा रे. ऍडमिशन फी आणि डोनेशन कॅपिटलाइज करायचे. मग काय केलं पाहिजे? डोनेशन कॅपिटल फंड मध्ये ऍड केलं पाहिजे. ऍडमिशन फी पण कॅपिटलाइज करायचे. म्हणजे काय करायचं? कॅपिटल फंड मध्ये ऍड करायचं. त्याच्यानंतर दिले सन्ड्री रिसिट्स. काय केलं पाहिजे? सन्ड्री रिसिट्स इन्कम आहे. आणि एक पॉईंट मी तुम्हाला इम्पॉर्टंट पॉईंट सांगितला होता, समजूनही सांगितला होता, तो पॉईंट आहे हा बघा. इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट इन बिल्डिंग फंड. बिल्डिंग फंडचे पैसे जे इन्व्हेस्ट केले होते त्याच्यावरती व्याज मिळाले. मी तुम्हाला एक्झाम्पल दिलं तर ट्रिपला जाताना पैसे 20,000 भावाला वापरायला दिले, त्यांनी 5,000 एक्स्ट्रा दिले. आहे ना लक्षात? म्हणजे एक्स्ट्रा पैसे मिळाले असतील. बिल्डिंग फंड म्हणजे काय? आपल्याकडे बघा बिल्डिंग फंड म्हणजे आपण बिल्डिंग बनवण्यासाठी पैसे जमा करतोय, त्याचे आपल्याकडे किती जमा झालेत? 5. आता हे पैसे आपण इन्व्हेस्ट केले आणि त्याच्यावरती जर काही व्याज मिळालं तर ते पैसे आपण परत कुठे टाकले पाहिजे? बिल्डिंग फंड मध्येच टाकले पाहिजे. म्हणजे इंटरेस्ट काय करणार आपण? बिल्डिंग फंड मध्ये ऍड करणार. इथं पाहिजे तर लिहून ठेवा, ऍड टू बिल्डिंग फंड. बिल्डिंग फंडचे पैसे आहेत, त्याच्यातून जर काही व्याज मिळाला असेल तर ते परत बिल्डिंग फंड मध्ये जायला पाहिजे. झालं का? पेमेंट साईडला दिलंय स्पोर्ट मटेरियल परचेस, याचं पेंडिंग ठेवा. सॅलरी वेजेस कुठं जाईल सांगा? एक्सपेन्सेस. ऑफिस एक्सपेन्सेस कुठं जाईल? एक्सपेन्सेस. टेलिफोन चार्जेस एक्सपेन्सेस. आणि कॅरेट डाऊन बॅलन्स ऍसेट. आता कुठली सांगितलं नाही पण स्टार्टिंगला सांगितलंय बघा त्यांनी, कॅश ॲट बँक आहे. स्टार्टिंगला सांगितले म्हणजे ही कुठलं आहे? कॅश ॲट बँकच आहे. पण कॅश ॲट बँक ऍसेटला जाईल. ठीक आहे. फर्स्ट ऍडजस्टमेंट मध्ये सांगितलंय स्टॉक ऑफ स्पोर्ट मटेरियल इन हँड ऑन 31 मार्च 2016. 31 मार्च 16 कुठली डेट आहे रे? इयर एंड. आपलं आत्ताचं वर्ष संपलं ते शेवटची डेट आहे. इयर एंड म्हणजे आत्ताच्या वर्षाची शेवटची डेट आहे. आपल्याकडे स्पोर्ट मटेरियलचा स्टॉक किती आहे? 8. मी वरतीच तुम्हाला म्हणत होतो की हा स्टॉक आपण ऍसेटला घेतो. स्पोर्ट मटेरियलचा स्टॉक ऍसेटला येणार, पण अमाऊंट कुठली घेणार आपण? शेवटी जी आहे ती येणार. कळतंय? आता ही कुठली ऍडजस्टमेंट आहे? सुरुवातीचा स्टॉक नवीन परचेस केले आणि शेवटी स्टॉक शिल्लक आहे. कुठली ऍडजस्टमेंट आहे? कन्झ्युम्ड वाली ऍडजस्टमेंट आहे. हे तुम्ही नोट डाऊन करून घ्या.
ओपनिंग स्टॉक ॲड परचेज्ड ड्युरिंग द इयर लेस क्लोजिंग स्टॉक. झालं का रे? झालं. कशाची ॲडजस्टमेंट आहे बघा, ही 3 ठिकाणी मार्किंग करा. पहिले जे स्टार्टिंगचं स्टॉक ऑफ स्पोर्ट मटेरियल याला, त्यानंतर स्पोर्ट मटेरियल परचेसला आणि फर्स्ट ॲडजस्टमेंटला 3 ठिकाणी काहीतरी कॉमन मार्किंग करा, ते एकमेकांशी रिलेटेड आहेत. आणि ॲडजस्टमेंट नंबर फर्स्टला. आता काय करतो आपण ॲडजस्टमेंटमध्ये बघा, एकदा आपल्याकडे सुरुवातीला किती रुपयाचं स्पोर्ट मटेरियल एकदा सगळ्यांनी सांगा मला. 44,000 44,000. आपण नवीन किती रुपयाचं घेतलं? 52,000. हे पेमेंटला आपण नवीन घेतलंय 52,000चं. मग टोटल स्पोर्ट मटेरियल आपल्याकडे झालं किती? 96. आता त्यांनी ॲडजस्टमेंट नंबर 1 मध्ये सांगितले, त्याच्यापैकी शिल्लक किती आहे? 48. मग आपण वापरलं किती रुपयांचं? 48,000चं आपण वापरलंय. समजतंय? ओपनिंग प्लस परचेस दोन्ही झालं होतं 96,000. त्यातले फक्त 48 शिल्लक आहे, म्हणजे यूज किती रुपयाचं झालं? 48. मग मला सांगा, आपण डायरेक्ट हे का घेत नाही पेमेंट एक्सपेंडिचरला? आपण 52,000 यूज केलं का 48चं? एक्सपेंडिचरमध्ये किती गेले पाहिजे? 48 का 52? म्हणजे त्यामुळे लक्षात ठेवायचं, स्टॉक ज्या वेळेला दिला असतो ओपनिंग, त्यावेळेला एक कन्झ्युम काढायला लागतं आपल्याला. कन्झ्युम म्हणजे काय? यूज. वापरलं किती? तर वरती जे केलं तेच सेम आहे. ओपनिंग स्टॉक 44, त्याच्यामध्ये नवीन परचेस केलेले ॲड केले, म्हणजे टोटल झाले 96,000. याच्यापैकी शिल्लक कितीचा स्टॉक आहे? म्हणजे वापरलेले किती आले आउटरला एक्सपेंडिचरला? बरोबर 48. आणि जो शेवटी स्टॉक शिल्लक आहे तो कुठे दाखवला पाहिजे? ॲसेटला. आता ॲडजस्टमेंट नंबर लास्ट आता जे बघितलं आपण सबस्क्रिप्शनचं तेच आहे. आतापर्यंतची सिच्युएशन काय आहे सबस्क्रिप्शनच्या बाबतीत बघा. लास्ट इयरला ॲडव्हान्स 9,000 मिळाले होते, ते तुम्ही सांगितलं करंट इयरचं इन्कम सबस्क्रिप्शनमध्ये काय करणार? ॲड करणार. आणि लास्ट इयरचे आउटस्टँडिंग दिलेत आपल्याला 34,000. करंट इयरमध्ये एकच अमाऊंट दिली, 2,01,800 सबस्क्रिप्शन मिळाले आपल्याला, ते आपण इन्कमला घेणार. बरोबर. आता ॲडजस्टमेंटमध्ये काय दिले बघा, सबस्क्रिप्शन रिसिव्ड ड्युरिंग द इयर, म्हणजे 2,01,800 विषय बोलतात ते. हे जे 2,01,800 मिळालेत त्याच्याविषयी बोलतात ते इन्क्लुडेड. त्याच्यामध्ये काय समावेश आहे? 34,000 फॉर प्रिव्हियस इयर. प्रिव्हियस इयर म्हणजे कुठलं? लास्ट इयर. त्याच्यामध्ये 34,000 लास्ट इयरचे आहेत. पहिला प्रश्न, सबस्क्रिप्शन मधून काय केलं पाहिजे? लेस केले पाहिजे. आणि बघा बरं किती बाकी होते आपले? 34 बाकी होते. 34 मिळाले म्हणजे ॲसेटला दाखवायची गरज आहे का? नाही. फक्त सबस्क्रिप्शन मधून काय केलं पाहिजे? लेस. कारण का? त्याच्यामध्ये इन्क्लूड आहेत ते. कळतंय का? लेस करायला लागेल सबस्क्रिप्शन मधून. अँड 10,000 फॉर नेक्स्ट इयर. 10,000 पुढच्या वर्षाचे आहेत. नेक्स्ट इयरचे काय केले पाहिजे? सबस्क्रिप्शन मधून लेस करणार. दुसरे पेड करायचा का नाही करायचा? नेक्स्ट इयरचे पैसे मिळाले असतील तर दुसरे पेड कुठे जाईल? लायबिलिटी साईडला. काय म्हणणार त्याला? प्री रिसिव्ड सबस्क्रिप्शन. समजतंय का? आणि करंट इयरचे आउटस्टँडिंग 29,000. करंट इयर सबस्क्रिप्शन 29,000 इज टू बी रिसिव्ड. टू बी रिसिव्ड म्हणजे मिळायचे बाकी आहेत, म्हणजेच आउटस्टँडिंग आहे. टू बी रिसिव्डला अंडरलाईन करा आणि लिहा आउटस्टँडिंग. टू बी रिसिव्डला अंडरलाईन करा आणि त्याच्या समोर लिहा आउटस्टँडिंग. टू बी रिसिव्ड म्हणजेच आउटस्टँडिंग. कुठं सांगतोय मोहिनी? टू बी रिसिव्ड बघितले मिळाला, त्याच्या समोर लिहून ठेवा आउटस्टँडिंग. टू बी रिसिव्ड म्हणजेच आउटस्टँडिंग. मग 29,000 करंट इयरचे आउटस्टँडिंग आहेत. काय केले पाहिजे सबस्क्रिप्शन मध्ये? ऍड केले पाहिजे. आणि सेकंड इफेक्ट ॲसेटला. आता सबस्क्रिप्शनला बघा टोटल 4 ॲडजस्टमेंट्स आहेत. पहिलं सबस्क्रिप्शन 2,01,800. त्याच्यामध्ये लास्ट इयरचे काय करणार आपण? लास्ट इयरचे प्री रिसिव्ड ऍड करणार. त्यानंतर नेक्स्ट इयरचे 34 लास्ट इयरचे 34 मिळालेत, ते काय करणार? नेक्स्ट इयरचे 10,000 आहेत, ते काय करणार? लेस. याचा सेकंड इफेक्ट लायबिलिटीला. आणि करंट इयरची 29 आउटस्टँडिंग आहे, ते काय केले पाहिजे? ऍड. आणि सेकंड इफेक्ट
ओके चला बाकीचं उद्या बघू.